मिरजेत कृष्णा काठावर बोट रेसिंगचा थरार, सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारोंची गर्दी. सलग 5व्या वर्षी भव्य नौका शर्यत, कृष्णामाईच्या महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नगरसेवक सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेतील कृष्णा नदी काठावर आयोजित करण्यात आलेली भव्य बोट रेसिंग अर्थात नौका शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात कृष्णामाईच्या महाआरतीने झाली. त्यानंतर रंगलेल्या रोमांचक नौका शर्यतीने उपस्थितांची मने जिंकले. यंदा या स्पर्धेचे सलग 5वे वर्ष असून स्पर्धेत एकूण 10 बोटींचा सहभाग होता. कृष्णा नदीवरील या थरारक शर्यतीचा आनंद घेण्यासाठी हजारो नागरिकांनी घाट परिसर आणि नदीवरील पूल परिसरात मोठी गर्दी केली. या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सांगलीवाडीचे मार्गदर्शक प्रतापदादा जामदार व त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच कृष्णा घाटावरील स्थानिक मंडळे, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यामुळे गेल्या 5 वर्षापासून ही स्पर्धा यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पडत आहे. यावेळी शिवसेना नेते मोहन वनखंडे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवसेना नेते विलास देसाई, मिरज शहराध्यक्ष किरणसिंग राजपूत, माधवराव गाडगीळ, युवा नेते श्वेतपद्म कांबळे, सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, अण्णासाहेब कुरणे, ईश्वर जनवाडे, माजी नगरसेविका अनिता वनखंडे, लतिका शिंगणे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्ती, क्रीडा आणि उत्साहाचा संगम घडवणाऱ्या या नौका शर्यतीने मिरजकरांना अविस्मरणीय अनुभव दिला. मिरज नगरीमध्ये कृष्णामाईच्या तीरी कृष्णा काठावरती मिरजेचे सुपुत्र, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे शिवसेनेचे पहिले नगरसेवक सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा बोट रेसिंगच्या स्पर्धा इथं आयोजित केलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये 10 बोटींनी सहभाग घेतला होता आणि हे 5वं वर्ष मिरजकर नागरिकांनी असा प्रचंड गर्दी केली होती, उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. या बोट क्लबमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्यांचं खरं मनापासून मी इथं अभिनंदन करतोय. आणि या बोट स्पर्धेचं नियोजन करण्यासाठी सांगलवाडीचे आमचे मार्गदर्शक प्रतापदादा जामदार आणि त्यांची सगळी टीम यांचं खरं विशेषतः मी यांना त्यांचं अभिनंदन करेन की त्यांच्या सहकार्यामुळे ह्या एवढ्या व्यवस्थितपणे पार पडतायत. कृष्णा घाटवरील हे सर्व इथले जे मंडळ आहेत, माझे कार्यकर्ते मित्र आहेत, त्यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं. त्यामुळे ह्या अथांग अशा वाहणाऱ्या या कृष्णामाईच्या काठी निर्विघ्नपणे गेली 5 वर्ष या स्पर्धा आपण करतोय आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिरजकर आणि शिरोळकर नागरिक देत आहेत. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करेल. अशाच या स्पर्धा इथं दरवर्षी सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित करू आणि नक्की आम्ही भविष्यामध्ये या नदीकाठी असणारा हा मोठा सुंदर असणारा निसर्गरम्य हा जो घाट पाहतोय, या घाटावरती आणि इथं असणारा मार्कंडेश्वर मंदिरामध्ये नक्कीच कृष्णामाई महोत्सव लवकरच चालू करण्याचा आम्ही इथं निश्चय करतोय की किमान 3 दिवस एक इथं धार्मिक वातावरण या कृष्णामाईच्या नदीच्या काठी सर्व इथल्या भाविकांना एक भक्ती रस आपल्याला घेता येईल अशा पद्धतीचं नियोजन करतोय. पुन्हा एकदा सर्व माझे पत्रकार बांधव, माझे सगळे असणारे कार्यकर्ते टीम, सागरच्या बरोबर काम करणारी या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करेन. या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्याने सहकार्य केलं सर्वांचं अभिनंदन करून मी थांबेल. धन्यवाद.